आवडला मला फ्रॉक. हा ना, मस्तपैकी वेण्या बांधायच्या आहेत दोन. सगळ्यात जास्त मला ड्रेस घालायला आवडतो, म्हणजे माझ्याकडे परीचा ड्रेस आहे ते मला खूप आवडतो. अभिनेत्री झाली आहेस ना आता तू? हो झाले. हो ना. काय सांगू आता. जर गाय गवत खाऊन दूध देते तर गवत दुधासारखं का नाही लागत? नाही, सगळे हिंदूच म्हणतात मला. सगळे हिंदूच म्हणतात ना. सर म्हणतात लक्षात ठेव, नाही तर एक झपाटा मारेल. फक्त माझं मूड असल्यावर ना मी सगळं वन टेक मध्ये करते. इंद्रायणी नदी कशी आहे? मग मी बोलले माझ्या गोष्टीमध्ये आहे. पोहता येतं हे सगळं? हो, जेव्हा मी पहिल्यांदा पाण्यामध्ये गेले होते तेव्हाच मी शिकले. आया बाया चाफा मेलाय वाटतं. नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. इंद्रायणी ही नवी मालिका कलर्स मराठीवर पहिल्या प्रोमोपासून धुमाकूळ घालते आणि ही मुलगी इंद्रायणी म्हणून येणार आहे. साची आहे माझ्यासोबत. त्याची खूप गोड दिसतेस ग आणि छान वाटते हे फ्रॉक. तुला किती आवडलं? खूप आवडला मला फ्रॉक. मस्त की वेण्या बांधायच्या आहेत दोन. टिळा लावलाय आज तिने. कोणी तयार केला असतं बाळा? मेकअप दादानी आणि हेअर दिदी. आणि तुला आवडलाय हा लुक तुझा? हो. हो ना. तुला काय आवडतं घालायला स्पेशली? साची म्हणून तुला काय आवडतं? मला सगळ्यात जास्त मला ड्रेस घालायला आवडतो, म्हणजे माझ्याकडे परीचा ड्रेस आहे ते मला म्हणून येणार आहे. आता तुझा पहिला प्रोमो तू टीव्हीवरती बघितला असशीलच, मोबाईल बघितला असशीलच. काय वाटलं आणि कॉल्स वगैरे सुरू झाले असतील ना? कोणाकोणाचे आलेले? घरच्यांचे आले, अजून स्कूलवाल्यांचे आले, अजून खूप जणांचे आले. एक माझ्या आजी आजोबांचे आले, माझे आत्या आणि मामांचे आले, मामी आणि मामाचे आले. सगळ्यांनी साचीला कॉंग्रॅच्युलेशन केलं असेल. आणि आता या मालिकेत किती छान गोडपणे दिसतेस, स्वतःला बघतेस तेव्हा काय वाटतं का? अभिनेत्री झाली आहेस ना आता तू? हो झाले. हो ना. तुझ्याकडे सगळे सेल्फी काढायला आता गर्दी होणार आहे तुझ्यासमोर. मजा येते या सगळ्या गोष्टींची तुला? काय सांगू आता. असं वाटतं की किती फोटो काढतो असं होतं का गं? होतं ना. आता फेमस होणार असे सगळे म्हणून. आणि प्रश्न विचारला ना तू सगळ्यांना. बरं, एखादं कोड प्रेक्षकांसाठी जाऊन काय कोड घालायला आवडलं? प्रश्न? हा, एखादी कोड. जर गाय गवत खाऊन दूध देते तर गवत दुधासारखं का नाही लागत? तर तुम्हीच द्या. इंद्रायणी म्हणून कोडं घातलीस की साची म्हणून सुद्धा असे कोडे घालतेस का गं? सगळे हिंदूच म्हणतात. सगळे हिंदूच म्हणतात ना. आता तुला हिंदू आवडायला लागले? हो ना. आणि आई इतकी मस्तपैकी मगापासून मागे आहे, तुझ्या सगळी काळजी घेते मागे आहे किती वेळ. आणि स्क्रीनवरती त्रास देणारे दोघं जण आहेत, फ्रेंड्स आहेत दोघं जण. त्यांच्यावर ऑफस्क्रीन मजा मस्ती तुझी सुरूच आहे. कोणासोबत मजा येते सीन करायला? मला सगळ्यात जास्त दोघांसोबत मजा करायला खूप येते. कोणते दोघं? कोण दोघं? गोपाळ आणि आदू. गोपाळ आणि अदू. पण मला असं कळलं की आदूसोबत खूप भांडणं होत आहेत तुझी. खरे का? खरं. कशावरून भांडणं होतात? का कोणत्या गोष्टीवरून भांडतात तुझी? ते मला माहित नाही, पण होते. बरं, मग शेवटचं भांडण कशावरून झालेलं? काय खेळावरून झालेलं का? नाही, ते अचानक भांडणं करायला लागलं माझ्यावर. अचानक ना? काय गोष्टीवरून? काय हवी होती म्हणून? नाही. अचानक असं ना भांडणं करतो तो तुझ्याशी? रोज नाही करत, पण कधी करतो. पण असं पण कळलंय की इंदू भांडणं करते म्हणून ती कास्ट झाली आहे या सिरियलसाठी. हो ना ग, भांडण करत होतीस ना तू त्यावेळेला? ज्या कास्ट केलं तुला ती स्टोरी सांगशील एकदा? कास्ट आता कास्ट काय असते मला ते थोडंसं सांग. कसं केलं? काय झालं? काय सरांनी करून दाखवायला सांगितलेलं तुला? कास्टला ते म्हणत होते आमचे भांडणं, तेव्हा आम्ही बेस्ट फ्रेंड होतो. हा, तुला काय करून दाखवायला सांगितलं? तुला काय करून दाखवायला सांगितलेलं? मला डायलॉग बोलायला सांगितलेला. माझा डायलॉग आता आठवण चालले मला, ते खूप लहानपणीच आहे. हो का? हो. बरं.
तो डायलॉग होता आणि आता एवढे डायलॉग पाठांतर करायचे सगळे लक्षात ठेवावे लागतील इंदूला. हो. हो ना. आणि डायलॉग्स येतात तेव्हा कसे पाठांतर करतेस? सर म्हणतात लक्षात ठेव नाही तर एक झपाटा मारेल. मला असं बघितलं की विनोद सरांना सुद्धा तू शिकवतेस म्हटलं डायलॉग्स वगैरे बोलायला. होतं का गं? असं नाही होत पण सर बोलतात. आणि बरं असं पण आहे की मूड लागतो इंदूला ना डायलॉग्स छान यायला. कसं काय ग मूड म्हणजे काय लागतं तुला? चॉकलेट्स लागतात की काही असं स्पेशल ट्रीटमेंट लागते की कोणी भांडलं नाही पाहिजे इंदूसोबत असं काय वाटतं? असं काय नाही फक्त माझं मूड असल्यावर ना मी सगळं वन टेकमध्ये करते. सगळं वन टेकमध्ये करतेस ना. सुपरफास्ट आहेस म्हणजे आमची सुपरफास्ट आहे इंदू. अशी सुपरफास्ट इंदू आता बघायला मिळणार आहे. छान छान 2-2 मित्र आहेत. अशी छानपैकी फोटोग्राफरने किती छान वाटते. आणि काय करते ते? म्हणजे मला कोणीतरी असं मला खूप वस्तू आवडते ते आणले. ते आणले. बरं आता इंदूला खूप जण प्रश्न विचारतात. मजा येते तिला आता. सेटवरती काही किस्सा घडलाय का गं? काही झालंय स्पेशल? कोणी काही मस्ती वगैरे केली आहे तू? एका मैत्रिणीने विचारले मला तू इंद्रायणी नदी कशी आहे? मग मी बोलले माझ्या गोष्टीमध्ये आहे. तुझ्या गोष्टीमध्ये नदी आहे ना आणि तुझंच नाव नदीचं आहे इंद्रायणी. बरं इंद्रायणीला गेली असशील ना तू मस्तपैकी? हो. जे मी पाण्यातनं एंट्री काढली तीच इंद्रायणी नदी होती. तीच इंद्रायणी नदी होती आणि पाण्यात पोहतीये. तुला पोहता येतं हे सगळं अगोदरपासूनच ना? हो. मज्जा येते ना हे सगळं? जेव्हा मी पहिल्यांदा पाण्यामध्ये गेले होते तेव्हाच मी शिकले. पहिल्यांदा पाण्यामध्ये गेलीस आणि तेव्हाच शिकलीस पोहायला? हो म्हणजे या इंद्रायणी नदीमध्ये. इंद्रायणी नदीमध्ये. हां. वा, किती छान. म्हणजे मस्तपैकी साची आता इंदू झाली आहे आणि इंदू पूर्ण उतरली आहे तिच्यामध्ये आणि इंदू आता मजा मस्ती करणार आहे स्क्रीनवरती. अनिताताई आणि बघा संदीप दादा दोघंही आहेत बरोबर. कोणासोबत जास्तपैकी अशी मजा येते सीन करायला? कारण त्यांच्यासोबत तुझी अशी मस्ती आहे का? आहे खूप आहे. संदीप दादा जरा नसतो पण त्याचे टेक असतात पण रोज नसतात. अनिता दीदीचे रोज असतात. आणि ते रोज असतात ना लाड करतात दोघांना. अनिता दीदी ते दोघं करतात पण सगळ्यात जास्त अनिता दीदी करतात. माझी काळजी पण घेते. खाऊ आणते का तुझ्यासाठी? एवढं लाड नाही. बरं जाता जाता एखादा डायलॉग होऊन जाऊ देत ना तुझा. तो मला खूप आवडलेला. बोलू? कोणता वाला बोलू? मी बोलू चाफावाला? मला शिकव चाफा. आया बाया चाफा मेलाय वाटतं. छान करते ती. थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. मोठी अभिनेत्री हो.